श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज तू ज्या क्षणाला हा संदेश ऐकशील त्या क्षणापासून तुझ्या जीवनातील, तुझ्या आयुष्यातील तुझे प्रश्न सुटण्यास तुला मार्ग सापडेल. माझ्या प्रिय मुला, तू सत्याच्या मार्गावर चालत आहेस. तू माझे नामस्मरण नित्य करत आहेस. तू केलेली सेवा मी स्वीकार करत आहे. देव म्हणतात, बाळा, आज तुला जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक. तू तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांनी गरज होती त्यांनी तुझी मदत घेतली, पण आज ते तुझ्यापासून दुरावलेले आहे. तुझ्या मदतीसाठी कोणीही उभे नाही हे मला माहीत आहे. तू माझ्यापर्यंत आला आहेस, ती विनंती देखील करत आहेस आणि तुझी प्रार्थना आणि विनंती मी ऐकली आहे आणि आज तुझ्यापर्यंत मी आलो आहे. तुला जी काही प्रश्न पडली आहेत ती लवकरच सुटण्याचा मार्ग तुला प्राप्त होणार आहे. निश्चिंत रहा बाळा. जेव्हा तू हा संदेश ऐकशील तिथून काही क्षणात, काही काळात तुला असे दिसून येईल की तुझे प्रश्न सुटताना तुला दिसून येतील. तुला तो मार्ग दाखवला जाईल. तो मार्ग कुणासाठी स्वप्नात दाखवला जाईल, कुणासाठी तो कुणाच्या मार्फत दाखवला जाईल. बाळा, प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचे कर्म प्रधान आहेत, तेव्हा कर्म करत राहा. जर तुम्ही माझ्यावर विश्वास करून हा संदेश संपूर्ण ऐकलात तर तुम्हाला नक्कीच ते मार्ग दिसतील. देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की तुझ्याजवळ ती लोक तेव्हा होती जेव्हा तुझ्याकडे खूप काही भरभराट, तुझ्याकडे खूप काही सुख होते, खूप काही यश होते. पण ज्या वेळेस तुझ्याजवळ ती कमतरता भासायला लागली तेव्हा ते लोक तुला सोडून गेले आहेत. त्यांनी तुझ्याजवळून खूप काही असे हिरावून घेतले आहे, ते देखील मला माहीत आहे. पण आता तुला काळजी करण्याचे काहीही कारण नाही. त्यांनी जे तुझ्याकडून लुबाडले आहे, जे त्यांनी तुझ्याकडून हिरावले आहे, त्याच्या दुप्पट तुझ्यासाठी मी द्यायला इथे उपस्थित आहे. तेव्हा तू चिंता करू नकोस, काळजीत राहू नकोस. तुला जी काही कर्म दिल्या जात आहे, जे काही तू देवाचे नामस्मरण करत आहे त्यावर संपूर्ण विश्वास ठेव. इथून पुढे तुला आता कुणीही हानी पोहोचवू शकणार नाही. तुझ्याजवळून ते काहीही हिरावून घेऊ शकणार नाही. याचा सर्व काही बंदोबस्त देवांनी आशीर्वादांनी केला आहे. देव तुझ्यासाठी निरंतर येथे कार्य करत आहे. ज्यांनी ते तुझ्याकडून हिरावले आहे ते उद्या जाऊन खूप काही पश्चाताप करणार आहेत. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात ते खूप काही शत्रू निर्माण झाले आहेत. ते तुझे खूप काही प्रगतीचे क्षण पाहून निर्माण झाले आहेत. पण तू काळजीमुक्त राहा, कारण त्या शत्रूंना कसे नतमस्तक करायचे हे मी चांगल्याच प्रकारे जाणतो. ते तुझा हेवा करण्यासाठी तुझ्यापर्यंत आले आहेत. त्यांना ते जमत नाही जे तू करत आहेस. मला माहीत आहे की तू त्या उंचीवर जात आहेस. बाळा, तुझ्यासाठी देवांचा आशीर्वाद निरंतर आहे. तू फक्त नामस्मरण आणि चिंतन करत राहा. एकाग्र मन ठेव. जे काही घडत आहे ते तुझ्या पुढील आयुष्यासाठी सर्वोत्तम ठरणारे आहे. तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे ना? मग चिंता कसली करतोयस? ती चिंता संपूर्ण माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत राहा. तुझे प्रश्न सोडवण्यासाठीच मी इथे उपस्थित आहे. आज माझा जो कोणी प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला तो मार्ग दिसेल जो मी त्याला दाखवू इच्छितो. तुझी प्रगती, तुझी उन्नती,
तुझ्यासाठी सुख, तुझ्यासाठी समाधान त्याच मार्गावर तुला दिसून येईल. बाळा, तुझ्यासाठी मी खूप काही असे नियोजन केले आहे जे आजपर्यंत तुझ्यासाठी पडद्याआड आहे. पण पुढील चिंता करू नकोस, कारण येणारे दिवस तुझ्यासाठी सुख, समाधान आणि आनंदाचे क्षण घेऊन येणारे ठरणार आहेत. तुला अशा एका व्यक्तीजवळून मार्गदर्शन केल्या जाईल जो माझा प्रिय बाळ आहे. बाळा, त्याच्यावर माझी निरंतर कृपा आहे. तो तुला नक्कीच मार्ग दाखवेल. त्या मार्गावर तू चालून तर बघ, तुझे सर्व काही प्रश्न मार्गी लागतील. देव म्हणतात, बाळा, जो सत्याच्या मार्गावर चालत आहे मी त्याचा हात धरला आहे. जो माझ्यासाठी फक्त नामस्मरण करून माझे चिंतन करतो आणि तो सत्याच्या मार्गावर पुढे चालण्यासाठी कधीही घाबरत नाही, त्यासाठी माझा हात सदैव तत्पर आहे. मी त्याला कुठेही एकटे पडू देत नाही, मग कुठलीही वेळ असो. बाळा, ज्या गोष्टींसाठी तू आज चिंतित आहेस त्या सर्व काही गोष्टी माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो, कारण माझा आशीर्वाद आणि दैवी चमत्कार तुझ्याकडे येत आहेत. तू जेव्हा जेव्हा माझे नामस्मरण प्रीतीने, श्रद्धेने करशील तेव्हा तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील. तुझ्या आजूबाजूला माझ्या नामस्मरण केल्यामुळे एक शक्तीचे वलय निर्माण होत आहे जे अभेद्य आहे, ज्याला कोणतीही वाईट शक्ती भेदू शकत नाही. बाळा, तेव्हा आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. ते सर्व काही नकारात्मक विचार तुझ्याजवळ येण्यापासून तुझे नामस्मरण आणि माझी शक्ती थांबवत आहे. बाळा, जेव्हा तुम्ही नामस्मरण खूप काही वेळ करता तेव्हा तुमच्या आजूबाजूला एक शक्तीचे वलय निर्माण होते. ती शक्ती दैवी आहे. ती अफाट शक्ती आहे. त्यावर तुमचा विश्वास आहे ना? ती तुमच्या देवाची शक्ती आहे, जिला भेदण्याचे कुणीही सामर्थ्य ठेवत नाही. तेव्हा विश्वास ठेवा आणि विश्वास अटळ ठेवा की तुमच्यासाठी जे तुमच्यासाठी हितावह आहे तेच तुम्हाला दिल्या जात आहे. जे तुमच्यासाठी आवश्यक आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच येत आहे. काही काळापर्यंत तुम्हाला जर काही असे प्राप्त होत नाही तर मनात नकारात्मक भाव निर्माण होऊ देऊ नका, कारण प्रत्येक गोष्टीचा एक नियोजन कालावधी आहे. देवाने तुमच्यासाठी जो नियोजित काळ ठरवला आहे त्या काळातच तुम्हाला ते प्राप्त होणार आहे. तेव्हा देव म्हणतात, जर तू निश्चिंत राहशील तर तू माझे आशीर्वाद आणि चमत्कार आकर्षित करशील. देव म्हणतात, बाळा, या कलियुगात जगणे फार सोपे आहे, कारण जसेच तसे तुम्ही वागलात तर तुमचे खूप काही निभावून जाईल. पण तुम्ही अगदी साधेपणाने राहाल तर लोक तुम्हाला फसवून निघून जातील. बाळा, तेव्हा या जीवनात, या आयुष्यात तुझी फसवणूक होणार नाही याची काळजी मी तर घेतच आहे, पण तुला देखील सतर्क राहावे लागेल. बाळा, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी कार्य करतो, पण तूही जागृत राहणे तितकेच आवश्यक आहे. तू न भटकावे, न फिरावे यासाठी मी तुला आज काही उपदेश करत आहे. बाळा, जर तू माझे नामस्मरण करत आहेस तर तुला कुठेही भटकण्याची आवश्यकता नाही. तुझ्या हृदयात हा ईश्वर, परमेश्वर वास्तव्यास आहे. तू जेव्हा मला प्रश्न करशील तेव्हा त्याचे उत्तर तुला लगेच प्राप्त होईल, पण कधी कधी काही काळात तुला त्याचे उत्तर देखील प्राप्त होईल. तेव्हा संयम ठेव, धीर ठेव. तुझ्या सर्व काही प्रश्नांचे उत्तर तुला आत्ताच मिळतील असे नाही, पण कालांतराने काही प्रश्न आपोआप सुटताना तुला दिसून येतील. बाळा,
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला मिळेलच असे देखील नाही, कारण त्या प्रश्नाचे उत्तर तुझ्यासाठी तेवढे आवश्यक नाही जेवढ्या समस्या सुटणे आवश्यक आहे. तेव्हा उत्तरे शोधण्यापेक्षा त्या समस्येचे समाधान जर तुला प्राप्त होत असेल तर ते मनापासून स्वीकार कर, कारण देव तुमच्यापर्यंत तुमच्या समस्येचे निराकरण देण्यासाठी आले आहेत. ते तुम्ही स्वीकारा आणि शांततेत जीवन व्यतीत करा. बाळा, अनेक भक्तांना अनेक प्रश्न आहेत, ते वेळोवेळी सोडवल्या जातात. देवाचे नियोजन तसेच केले आहे. देवांची योजना तुमच्यासाठी कार्य करत आहे, त्यावर विश्वास ठेवा. या ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्ही मला ब्रह्मांड नायक म्हणून हाका मारता तेव्हा विश्वास ठेवा की तुमच्यासाठी कार्य सुरू आहे. तुमची वेळ आली की तुम्हाला ते सर्व काही सुख प्राप्त होईल. बाळा, जिथपर्यंत तू मंदिरात जाऊन दर्शन घेत नाही आणि रांगेत लागत नाही, त्या प्रश्नाच्या रांगेत सध्याही तू उभा आहेस. मला माहीत आहे तुझ्या मनातील ते सर्व काही प्रश्न, पण ते वेळ आली की तू देवासमोर आलास समज आणि तुझे प्रश्न सुटले समज. बाळा, तेव्हा निरंतर देवाचे नामस्मरण कर. वेळ वाया घालवू नको. निरर्थक जेव्हा तुमची वेळ वाया जाते तेव्हा पुढे जाऊन पस्ताव्याशिवाय काहीही हाती येत नाही. तसेच जर तू नामस्मरण करत हा वेळ घालवलास तर तुझ्या हाती खूप काही लागणार आहे. ज्यासाठी तू माझ्याकडे प्रश्न करत आहेस ते सर्व काही वेळेवर योग्य तऱ्हेने सोडवल्या जातील. देवाची योजना तुमच्यासाठी अफाट आहे. ती तुमच्या समजण्याच्याही पलीकडे आहे, कारण देव तुम्ही जे मागत आहात त्याही पलीकडे तुम्हाला देण्यासाठी आले आहेत. तेव्हा तुम्ही कुठलेही बंधन देवासमोर मांडू नका. देवांच्या कार्यांवर संपूर्ण विश्वास ठेवा. देवाचे अफाट कार्य आजपर्यंत सुरू आहे आणि ते निरंतर सुरू राहील. यावर संपूर्ण जो कोणी बाळ विश्वास ठेवेल त्याला देवाचा अनुभव, देवाचा चमत्कार खूप लवकर काळात प्राप्त होईल. बाळा, मी तुझे सर्व काही प्रश्न जाणतो. त्यातील काही प्रश्न काही काळातच सोडवण्यात येणार आहे. निश्चिंत राहा. तुला लवकरच काळजीमुक्त करणार आहे. तुम्ही जे कोणी बाळ आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की तुम्ही जी काही सेवा करत आहात त्यामुळे तुमचे ते आरोग्याचे प्रश्न लवकरच सुटतील. यावर संपूर्ण विश्वास ठेवा. देवाची अफाट शक्ती तुमच्यासाठी कार्यरत आहे. तुमच्या आरोग्यात तुम्हाला इथून पुढे ते चमत्कार पाहायला मिळतील आणि तुमचे आरोग्य सुधारताना तुम्ही अनुभव कराल. तुम्ही दैवी शक्तीच्या फार जवळ आहात. आता तुम्हाला कुठल्याही क्षणी देवाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि तुमच्या समस्येचे निराकरण देखील होणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या कर्मफळानुसार तुला ते यश प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, जर तू त्या यशासाठी माझी प्रार्थना आणि नामस्मरण करत आहेस तर मी ते तुझी प्रार्थना आणि तुझे नामस्मरण स्वीकार करतो आणि तुला त्या मोठ्या यशाचे आशीर्वाद प्रदान करतो. आजपर्यंत तुम्ही प्राप्त केलेले सर्व काही आशीर्वाद एकत्रित होऊन तुम्हाला ते मोठे यश दिल्या जाईल, ज्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित होईल. तुमच्या यशाचा डंका सर्वीकडे वाजणार आहे. बाळा, जेव्हा तुम्ही ती सर्व काही इच्छा माझ्याकडे सांगता तेव्हा मीही ते चमत्कार तुमच्याकडे पाठवत आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ माझे नामस्मरण करतो, सत्याच्या मार्गावर चालून ईश्वर भक्ती करतो, त्याला माझे चमत्कार प्राप्त होतील. तुमच्याकडे देखील असे चमत्कार होताना तुम्ही अनुभव
करणार आहात. हम कया नहीं जिंदा है या वाक्याची आता तुला प्रचिती येणार आहे. बाळा, निश्चिंत रहा, काळजीमुक्त रहा, कारण मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. माझे कार्य सदैव तुझ्यासाठी सुरू आहे. तू देखील चांगले कर्म कर आणि चांगली गती प्राप्त कर. तुझे कल्याण होईल. तू सहकुटुंब आनंदित होशील अशी मी आज घोषणा करतो. ज्यांनी कुणी स्वामी प्रिय बाळांनी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्यावर स्वामी देव प्रसन्न आहेत. त्यांनी केलेल्या नामस्मरण आणि सेवेचे फळ त्यांना लवकरच प्राप्त होणार आहे. त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागणार आहे. त्यांना जे काही देव आज्ञा देत आहेत त्यानुसार त्यांनी ते सर्व काही कर्म करावे. त्यानुसार जर तुम्ही वागलात तर तुमच्या आयुष्यात तुम्ही ते चमत्कार अनुभव करणार. देवांचे आणि दिव्य शक्तीचे वलय तुमच्या आजूबाजूला निर्माण झालेले आहे. त्यामुळे तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित आहात आणि तुमचे कुटुंब देखील. देवाचा धावा करा, देवाचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे कल्याण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.